आणि या ठिकाणी हॅट्रिक सुद्धा घेतली आणि हॅट्रिकचे 1000 रुपये सुद्धा या ठिकाणी घेऊन जायचे। हॅट्रिकचे 1000 रुपयाचं पारितोषिक आलेले आपल्याला पाहुण्यांकडून ते सुद्धा आणि परत देशमुख यांनी हॅट्रिकचं 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आयुषला या ठिकाणी सुपूर्द केलं जातं। एक जबरदस्त पारी आणि चांगली गोलंदाजी आणि या समोर जे खेळाडू आहेत ते खेळाडूंसाठी चेअर आहेत। आपण या ठिकाणी मागे बसायचे खेळाडूंसाठी चेअर मांडलेले आहेत। नवोदय संघाचे खेळाडू त्या खुर्च्यांमध्ये बसतील। आपण उठायचे तिथून खरिवलीचा कॅप्टन या ठिकाणी यायचंय। खरिवली संघाचा कॅप्टन या राकेश महाडिक कॅप्टन। तर यानंतरचा पुढील होणारा सामना जय मल्हार होराले आणि नडोदे। तर ज्या खुर्च्या मांडलेल्या आपण खुर्च्यांमधून उठायचे जर प्रेक्षक खुर्च्यामधून उठायचं आणि जे नडोदे संघाचे प्लेयर आहेत त्यांना त्या खुर्च्या आहेत। आपण प्लीज उठा। आयोजकांची यायला वाट पाहू नका। ज्या खुर्च्या त्या खेळाडूंसाठी आहेत उठा प्लीज। जे प्रेक्षक राजा आपण त्या ठिकाणी बसलेले ते खेळाडूंसाठी खुर्च्या मांडलेले आहेत। आपण या तर बघूया यानंतरचा होणारा पुढील सामना जय मल्हार होराले आणि नडोदे या दोन संघांमध्ये एक कडवी झुंज या ठिकाणी पाहायला मिळेल। त्याचं धावतं वर्णर ऐकूया खोपोलीचा बुलंद आवाज मधुर वाणी तुषार धुमाल सरांना। धन्यवाद सर। अतिशय जबरदस्त मॅच आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार। एकीकडे होराळे टीम आपण पाहतोय तर दुसरीकडे टीम नडोदे संघाला आपण पाहतोय। या आधीची मॅच देखील हाय व्होल्टेज पाहायला मिळाली। इथे घोडेली बी संघ मात्र पराभवाच्या छायेत गेला आणि सामना जिंकला टीम खरिवली या संघानं। खरिवली संघाच्या कर्णधाराला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा। प्रसादजी देशमुख यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे। टॉस जिंकलाय टीम नडोदे संघानं आणि पहिल्यांदा निवडली ती फलंदाजी। चेंडू मैदानामध्ये द्या। बॉल बॉय यांना विनंती असेल आपले बॉल मैदानामध्ये पुरवा। राकेश गायकरची बॅट मात्र आपण तडपताना पाहिली नाही पण त्यांच्या मास्टर माइंड न मात्र या मॅच मध्ये बरंच काय करून दाखवलं। प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार आयुषला मात्र दिला गेला ज्याने हॅट्रिक या मैदानावरती विकेटच्या माध्यमातून मिळवली। फलंदाजी देखील धारदार त्यानं मैदानामध्ये केली आणि याच जोरावरती त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा सन्मान इथे दिला गेला। पण या मॅच मध्ये आता प्लेयर ऑफ द मॅच कोणाच्या वाटेला पाहायला मिळेल। नडोदे संघानं नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर निर्णय जो घेतलाय फलंदाजीचा तो कितपत पोषक या वातावरणामध्ये पाहायला मिळेल याच्यावरती थोडासा प्रश्नचिन्ह पडलाय आणि याचं उत्तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जाईल। पण त्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत डीजे श्री इव्हेंट यांच्या
दासपणे निर्धास्त निधड्या छातीनं या मैदानावरती संघर्ष करावा लागेल. एक धाव या चेंडूवरती आली. डाव्या हाताचा बॅटर शिवाजीनं मात्र दुसऱ्या चेंडूवरती जीवाची पर्वा न करता केलेली एक धाव. स्ट्राइक एंड वरती आता कल्पेशला आपण पाहतोय. एक हार्ड हिटर फलंदाज ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे तो नडोदे संघाचा खेळाडू आता स्ट्राइक एंड वरती. नीरज धाबणे मॅन फ्रॉम होराळे एक जबरदस्त गोलंदाज यावेळी दिशा दिली. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउंड जाईल सीमारेषा पार. मिलेंगे रन 4. बिलिंसर इस बार ठोक डीजे मेरे यार. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती त्यांचं निशांत असं प्रेम आहे आणि होराळे संघाचं सातत्यानं ते पाठीराखे आहेत. प्रत्येक विकेटसाठी त्यांच्या 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अतिशय सुंदरपणे यष्टिरक्षकाने चपळता दाखवली. जबरदस्त हा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूवरती चपळता पाहायला मिळाली यष्टिरक्षकाची. इथे निर्धाव चेंडूची होतीये सांगता. मिलिंद सावंत म्हटलं तर निसर्गातील एक भाग आहे. म्हणजे या महिन्यामध्ये आपण मांसाहार करत नाही. या महिन्यामध्ये आपण भक्तिमय वातावरणामध्ये नाहून जातो. असे मिलिंदजी सावंत या मॅचचा आनंद घेताना पॉइंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं मात्र या क्षणी कल्पेशचा झेल सोडलाय. संधी होती मिलिंदजी सावंत यांचे पारितोषिक पटकावण्याची गोलंदाजाला पण हे पारितोषिक मात्र इथे पेंडिंग आहे. एक या धाव्यानं स्कोर कार्ड वरती वाढ. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. KTC लाईव्ह शिवाजी स्ट्राइक एंड वरती असणारा फलंदाज ज्यानं निर्धाव चेंडूचा खेळ केलाय. शिवाजी या नावाचा जरा उलटा अर्थ आपण केला तर जीवाशी असा अर्थ होतो आणि तो मात्र मैदानामध्ये संघर्ष करतोय टीम नडोदे संघासाठी. गणिमी कावा करावा लागेल मी तर म्हणेल. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूवरती पलटवार केला तसा पलटवार येणाऱ्या आता षटकामध्ये करावा लागेल. आणि पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका चौकाराचा आला. त्यानंतर धावांच्या गाडीचं अंतर मात्र रोखलं गेलं. स्पीड ब्रेकर लावले गेले आणि अंतर वाढवताना मात्र धावा आल्या त्या 6 चेंडूमध्ये अवघ्या 6. एंड बदललाय. गेम बदलणार का? नेक्स्ट बॉलर नयन दळवी. नैनो से नैना लढाया जा. एक डावकुरा लेग कटर हा गोलंदाज आहे. मिश्रित गोलंदाजी सातत्याने त्याची पाहिली आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी मिलिंदजी सावंत यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक. आणि ते पहिला आलाय निर्धाव. 200 रुपयेचं पारितोषिक मात्र मिलिंदजी सावंत मॅन फ्रॉम जांभिवली यांच्या खात्यातून अकाउंट मधून आता कमी होतील. नयन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती लांब लचक असा रनअप 10-12 पावलांचा पंचांच्या उजव्या बाजूनं चेंडू मात्र हाताळतोय. या चेंडूवरती आडव्या बॅटनं मिड विकेटच्या दिशेनं खेळ झालाय. इथे मात्र अजयनं चांगलं बॅकअप साकारला आणि त्यानं मात्र थ्रो देखील चांगला केला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड वरती टोटल 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. फलंदाज सांगतोय कल्पेश आता तुझी माझ्याची आहे गाठ. लावतो तुझी मी वाट की लावतो गोलंदाज फलंदाजी वाट. कल्पेश साठी पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा चेंडू. 200 रुपये पुन्हा एकदा कमी मिलिंदजी सावंत यांच्या एटीएम मधला. डॉट 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 चेंडूचा मारा मात्र गोलंदाज नयन करतोय.
इथे ज्या नयनची आपण स्तुती करतो तो नयन फुलटॉस चेंडूच्या माध्यमातून खेळ दाखवतोय आणि पंचाचा भीमारचा इशारा आलाय नोचा आणि याच्यावरती उत्तर आलंय ते 4+1 म्हणजे 5 धावांचं. या 5 धावांनी स्कोर कार्ड वरती झाली वा टोटल क्या मेरा क्या तेरा. मिलिंद सावंत साहेब ज्यांनी लावलं होतं पारितोषिक ते मात्र थोडंसं अडचणी येते की काय. रे उघडा डोळे पहा नीट. आता येणारा चेंडू आहे फ्री 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 हिट. चेंडू जाईल का पीठ. इथे फ्रीडचा चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या वरून गोळीच्या वेगानं आरपार षटकार. ठोक डीजे फिर एक बार. कल्पेश सुर्वे हा नोडोदेवाला आहे. कल्पेश सुर्वेचा अस्त्र मात्र आपण या चेंडूवरती पाहिलं पण आता ब्रह्मास्त्र वापरलं जाईल का. कॅच पकडण्याची संधी. यावेळेस सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षक थांबला. त्यानं मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. 1 या धावेनं स्कोर कार्ड वरती असं वाटलं तो वाढ होईल पण इथे निर्धाव चेंडू म्हणजे पुन्हा एकदा 200 कमी होतील मिलिंद सावंत साहेबांच्या एटीएम मधनं. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आला 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 त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं 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 कारण की हा आलाय बिग हिट बिग षटकार. दोस्ती चषक 2024 च्या माध्यमातून. धावा लागल्या त्या बिनबाद 25. नेक्स्ट बॉलर रोहित सावंत. रोहित सावंत साठी देखील हे पारितोषिक कायम आहे. प्रत्येक डॉट चेंडू साठी 200चं पारितोषिक असेल. गेला जर्सीवरती 18 दिले. बघा पाणी दिलं जातंय की कानमंत्र दिला जातो याच्यामध्ये ट्विस्ट आहे पण मिलिंद सावंत साहेबांचं पारितोषिक मात्र कायम आहे. प्रत्येक डॉट चेंडू साठी 200. नेक्स्ट बॉलर आलाय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रोहित सावंत. सावंत म्हणजे हवा का झोका. हवेवरती बोलताना आता चेंडू त्याला वेगानं फेकावे लागतील. एंड बदललाय. पुन्हा एकदा गेम बदलणार का. पहिल्या षटकामध्ये याच एंडनं 6 धावा आल्या होत्या. नेक्स्ट एंड कडे विचार केला तर जवळजवळ त्या षटकामध्ये 21 धावा आल्या की 19 धावा पाहायला मिळाल्या. डाव्या हाताच्या फलंदाजानं मात्र यावेळी जोरदार प्रहार केलाय. लॉंग आउटच्या दिशेनं मात्र क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला. चेंडूवरती मिळती ती एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं टोटल अब तक 26 बिनबाद 26 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. सातत्यानं आता डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असताना डोकेदुखी होराळे संघाच्या दिशेनं पाहायला मिळतीये. पण होराळे संघ हा एक नामांकित संघ आहे. 36 विभागातील आपण या नामांकित संघाकडे बघतोय ज्याच्यामध्ये यंग टॅलेंटचा बराचसा भरणा आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. मिलिंद सावंत यांच्या एटीएम मध्ये पुन्हा एकदा 200 कमी. इथे आलाय चेंडू निर्धाव. रोहित
पंचांच्या डाव्या बाजूनं 7-8 पावलांचा रनअप. कल्पेश स्ट्राइक एंड वरती. कल्पेशच्या स्लॉट मध्ये आलाय, त्याला फाईन लेगच्या प्लॉट मध्ये पाठवलं गेलं. हा चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा आर पार. षटकार. ठोक डीजे फिर मेरे यार. हे सिद्ध करताना कल्पेश स्ट्राइक एंड वरती. त्याच्या बॅट मधनं आतापर्यंत 3 षटकार आपण पाहिलेत, 2 चौकार आपण पाहिलेत, एक सिंगल आपण पाहिले, एक डबल आपण पाहिले. पण इथे चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. म्हणजे 200 मिलिंदजी सावंत यांच्या एटीएम मधनं कमी. लेग स्टंपच्या बराच बाहेर चेंडू पकडला जातोय. पंचांनी पनिशमेंट दिली. नियम क्रमांक 22 वापरताना इथे स्वेअरचा इशारा. 1 या धावेनं स्कोर कार्ड वरती बाद. टोटल 33 धावांची नोंद. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न केला जातोय. मिड विकेट आणि फाईन लेगच्या दिशेनं 1 बाउन्स चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. अर्थातच येईल एक हँडसम ब्युटिफुल A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चौकार चौकार. शांत वातावरण, अतिशय दर्दी क्रीडा रसिक आपण बघतोय. मगाशी या मैदानावरती खऱ्या अर्थानं दोस्ती चषकाचा सोहळा पाहण्यासाठी गर्दी पाहायला मिळाली होती. मान्यवरांची मांडी आळी देखील आपण पाहिली. जबरदस्त आयोजन आणि नियोजन आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा झेल सुटण्याचा इशारा. थ्रो मात्र यावेळी चुकीचा. पण 2 गाड्या एका स्ट्राइक वरती. आणि या क्षणाला आपण पाहतोय पुन्हा दिलं जाईल शिवाजीला जीवदान. ज्या चेंडूवरती धावा मात्र आल्या त्या एक धाव मात्र नोंद केली जाईल. 1 या धावेनं स्कोर कार्ड वरती टोटल 38 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट ओव्हर, नेक्स्ट बॉलर कोण येणार गोलंदाजी ट्रॅक वरती, याच्यावरती पडलेला प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. आलाय निखिल दाभणे. निखिल हा देखील एक वेल एक्सपिरियन्सचा गोलंदाज. सातत्यानं वेगावरती होणारा हा गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅक वरती. स्लॉगवरचं षटक. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये. टीम नडोदे संघासाठी चांगली कामगिरी करताना कल्पेश आणि शिवाजी. नॉन स्ट्राइक एंड वरती शिवाजी, स्ट्राइक एंड वरती कल्पेश. स्लॉगरचं हे तोडफोड मारधाड वाला षटक आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि त्याला पहिल्या चेंडूवरती या षटकामध्ये टिपलाय झेल. कल्पेशचा संपवलाय खेळ. नेक्स्ट बॅटर जाईल मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. संगीत संगीत. नक्कीच वाट बघतोय, कारण त्यांनी आता भेलचा स्टॉल लावलाय. राजा पाटील मॅन फ्रॉम सावरोळी यांचा भेलचा स्टॉल आपण बघतोय. ज्यांनी सांगितलं लागोपाठच्या 3 विकेटसाठी, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी जर फलंदाज गोलंदाजानं ही किमया घडून आणली तर त्याला माझ्याकडनं भेळ दिली जाईल.
मिलिंदजी सावंत यांचं पारितोषिक मात्र प्रत्येक डॉट चेंडूसाठी 200चं अजूनही कायम आहे आणि पारितोषिक जिंकताना हा गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज निखिल दाभणे. फक्त बॅट फिरवली जाते. बॅट आणि चेंडूचा मात्र इथे संपर्क घडत नाही. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. फलंदाज दिलीप मैदानामध्ये आलाय. त्याला दिलदार कामगिरी करावी लागेल. नडुळे संघाच्या पाठीराख्यांची मने जिंकायची असतील तर इथून मोठा फटका आता त्याला मारावा लागेल, शोधावा लागेल. नॉन स्ट्राइक वरती वेल सेट फलंदाज शिवाजी मात्र वाट पाहतोय. फलंदाजीच्या प्रतीक्षेची इथे आता टप्प्यात आला. त्यानं जागा बनवली. डास इज डाऊट क्रिकेट. फलंदाजाने उतुंग मारलाय. बिग 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 लांबच लांबचा हा षटकार. कोरगाडवरती या षटकाराच्या जोरावर पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न मात्र निर्णायक क्षणी करतोय आणि या चेंडूवरती पूर्ण झाल्यात आंखों से काजल चुराते. अर्थातच डोळ्यांनी केला डोळ्यांना इशारा आणि पूर्ण केल्या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने टोटल 46 धावांची नोंद. धीम्या गतीनं यावेळेस फिंगर रोल केले गेले या चेंडूवरती. ब्रेक पद्धतीनं फेकलेला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये टिपलाय झेल. फलंदाजाचा संपवलाय खेळ आणि या षटकामध्ये अर्थातच निखिलनं प्रेक्षकांची मन जिंकणारा खेळ मात्र करून दाखवला. शेवटच्या चेंडूवरती त्यानं एक अशक्य प्रयास करताना शक्य करून दाखवलं आणि इथे मात्र थांबवलं जातंय. 4 षटकांमध्ये ते टीम नवडुळे संघाला 46 या धावांवरती. नेक्स्ट इनिंग मध्ये टीम होराळे संघाला आता कराव्या लागतील येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 47 धावा. धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. बघा शिस्तीचं पालन कसं असतं. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण मैदानामध्ये बघतोय. टीम होराळे संघाकडनं यंग टॅलेंटनी भरलेली टीम. या टीमचा अतिशय सुंदर नजारा. 2 रेल्वे जेव्हा एकमेकांना क्रॉस होतात ना तेव्हा असा नजारा पाहायला मिळतो आणि या 2 रेल्वे क्रिकेटच्या माध्यमातून आता एकमेकांच्या आसपास जाताना ट्रॅक वरना पाहायला मिळतात. एकीकडे व्हाईट आर्मी नवडोदे संघ आहे तर दुसरीकडे स्काय ब्लू आर्मी अर्थातच होराळे संघ आहे. पण या क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरच्या या भाषेत आता उत्तर द्यायचं आहे होराळे संघाच्या फलंदाजाला. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये अंतर कापावं लागेल ते 47 या धावांचं. आणि या 47 धावा कशा पद्धतीने होत आहेत, काय घडतंय या मॅच मध्ये, काय बिघडतंय या मॅच मध्ये हे ऐकवण्यासाठी मी सन्मानी पारंगे सरांना मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे अर्थातच श्री इव्हेंटच्या माध्यमातून. डीजे तर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. ती म्हणजे जय मल्हार होराळे संघाला. अतिशय जबरदस्त हा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार. 2 संघांमध्ये कडा संघर्ष, 2 संघांमध्ये चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार. या 2 संघांमध्ये उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी पहिल्या इनिंगचा खेळ संपला. नवडोदे संघाने 4 षटकामध्ये धावा जमवल्या त्या 46 आणि येणाऱ्या 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. ती म्हणजे जय मल्हार होराळे संघाला. तर होराळे संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. ती फलंदाज स्ट्रायकर फलंदाज
तर फलंदाज अमर आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्राईकवरती फलंदाज पुरोहित मुंडे अशी सलामीची जोडी गोड जोडी मैदानात दाखल झाली आहे. ती जय मल्हार होले संघाची 24 चेंडू आणि 47 धाबांची गरज. तर संघाच्या वतीने पहिला षटक मार्गस्थ नडोदे संघाकडून पहिला षटक घेऊन येते. तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज बघूया पहिलं षटक कोण घेऊन येतोय. एकीकडे जयमाला होलार आहे तर दुसरीकडे नडोदे संघ. अशी बिग फाईट बिग लढत या मैदानात पाहायला मिळतीये. 24 चेंडू आणि 47 धाबांची गरज. एक भलं मोठं आवाहन मित्र म्हणून उभं केलंय ते या नडोदे संघाचं पुढे. एक पर्वत नाही तर एवढेच पर्वत. या एवढेच पर्वताची जर विजयाची पताका रोवायची असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या जोडीला, अमर आणि या पुरोहित मुंडे या जोडीला. तर संघाच्या वतीनं पहिलं षटक मार्गस्थ. संघाच्या वतीनं पहिलं षटक मार्गस्थ. प्रस्थान मार्गक्रमण रबाडा दाखल. पहिला चेंडू पहिला खुराक तयार. गोलंदाज शिवाजी. पहिला चेंडू. इथे मात्र दुधारी तलवारीचा वापर केला परंतु इथे मात्र दुधारी तलवारीचा चेंडू फिरवता अंगलट आला आणि इथे मात्र पहिला झटका मिळतोय तो जय मल्हार होराले संघाला. अमर मात्र बाद होते तंबूच्या आश्रयाला. डीजे धन्यवाद. तर राकेश गायकर आपण या ठिकाणी यायचे समालोचन कक्षामध्ये. राकेश गायकर तर फलंदाज बाद होते. या पहिला धक्का अमर मात्र तंबूच्या आश्रयाला. तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतं. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर नीरज दाभडे स्ट्रायकर यांना. धावफलकावरती 0 धावसंख्या. चांगली गोलंदाजी. गोलंदाज शिवाजी पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू जोरदार अपील केली आहे परंतु अपील मात्र पंचांनी फेटाळून लावले. कारण दाद मागणं फार महत्वाचं असतं. आपण जर आपल्यावरती न्याय अन्याय झाला तर आपण न्यायालयामध्ये दाद मागतो परंतु इथे पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी ती दाद पूर्णपणे फेटाळून लावली आहे. तर निशांत देशमुख यांच्याकडून 3 षटकाराचा 500 रुपये पारितोषिक आलेले ते नीरज साठी. ते निशांत देशमुख यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे पारितोषिक आले नीरज साठी. प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक षटकारास 1000 रुपये पारितोषिक आले. ते मिलिंद सावंत साहेबांकडून प्रत्येक षटकारास अतिशय दिलदार व्यक्तिमत्व सावंत साहेब आणि चौकार सुद्धा 500 रुपयाचे पारितोषिक. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र काय घडतं इथे मात्र खराब क्षेत्रक्षण परंतु त्या क्षणार्धात इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली आहे आणि या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. ती एकच धाव संख्या स्कोर कार्डवरती लागली गेली नाही. एकीर धावेने मात्र श्री गणेश होतो तो जयमल्हार होराली संघाचा. 47 धाबांचा पाठला करता दमचक झाले मित्र म्हणेन. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतो. टिच्चून मारा करतोय. भेदक गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती गोलंदाज शिवाजी याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आणि बॅटचा काही संबंध नाही आणि सरळ चेंडू विसावला. तो यष्टीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक स्थिरावलं. ते 1 बाद एकीर धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली आहे. खानाव टीमचे ऑनर सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील खानावचे या आपण समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी यायचं. आपण स्थानबंद होणं या ठिकाणी सामन्याचा आनंद यायचा. गोलंदाज शिवाजी. यावेळेस जबरदस्त फटका
क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलतो फेकतो तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे जाईल ती 1-2 या अंकावरती. पहिले षटक संपते 1-2 अशी नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती जय मल्हार होलेले संघाची. तर दुसरं षटक कोण घेतोय तोपर्यंत पाहूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. डीजे मास्टर तर धावपळकावरती धाबा आला त्या 1-2 पहिले षटक शिवाजीने टाकले. एक यशस्वी षटक या ठिकाणी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं गेलं. अगदी भेदक गोलंदाजी शिवाजीची. तर दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सांघिक दुसरं षटक घेऊन येतो प्रेम. 47 धावाचा पाठला करताना बघूया. 1-2 अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती जय मल्हार होलारी संघाची. गोलंदाज प्रेम आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. समोर तो फलंदाज पुरोहित. या चेंडू बॅटची कडा घेऊन जातो आणि यष्टीरक्षक चप्पल. इथे मात्र दुसरा धक्का मिळतोय तो जय मल्हार होराले संघाला. फलंदाज बाद होतोय. पुरोहितला मात्र परतावं लागेल. डीजे असला तर नवी का फलंदाज मैदानात जातो तो अजय मोरे. तर दोन्ही फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. प्रत्येक षटकारासह 500 रुपयाचे पारितोषिक आले. ते निशांत 3 षटकाराला निशांत देशमुख साहेबांकडे एक दिलदार व्यक्तिमत्व पैशाची उधळण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तर मी सूरज पांडे आपण या ठिकाणी आला असेल तर आपण या ठिकाणी यायचं. यावेळेस मात्र जबरदस्त फटका आणि हा रायगडाची भव्यता दाखवताना हा येतो या विलोभनीय षटकार. सूरज पांडे आपण या ठिकाणी आला असेल तर आपण या ठिकाणी यायचं. सूरज पांडे पंच एक जबरदस्त पंच सूरज पांडे आपण या ठिकाणी या. आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. तर या 6 धावेच्या बरोबरीने होराले संघ पोहोचतो तर अद्यापर्यंत 6 अंकावरती 8 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. त्या होराले संघाचा नडूत संघाबरोबर खेळत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज प्रेम. यावेळेस जोरकस पद्धतीने बॅट फिरवली गेली परंतु चेंडू केलपट्ट्यामध्येच राहिला. या चेंडूवरती येणार एकच धाव. एकेरी धावेने संघाची धावसंख्या एकीने पुढे जाईल ती 9 या अंकावरती. एका दुक्का से काम चलने वाला नाहीये. चौका षटकारांची आतषबाजी करावी लागेल ती या 2 फलंदाजांना. धावफलक स्थिरावले ते 9 या अंकावरती. अतिशय खराब स्थिती आहे, नाजूक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती जय मल्हार होलेली संघाची. नडोदे संघाबरोबर खेळत असताना गोलंदाज प्रेम आपल्या गोलंदाजीच्या बहुल्यावरती. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू फेकला गेला आणि फर्निचर उद्ध्वस्त या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो नीरज दाभळेला मात्र परतावं लागलं. डीजे
नौका फलंदाज निखिल मात्र स्ट्रायकर यांना गोलंदाज प्रेम चांगली गोलंदाजी षटकाराचा मार काढला परंतु महत्वाचे दोन फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला यावेळेस मात्र करा पटका झेल होईल का आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि अतिशय नाजूक स्थिती तू चल माया अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ती जयमल्लार ओलेले संघाची अतिशय संत आणि शांत क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते धावसंख्या स्थिरवली धावसंख्येवरती अंकुश लागले धावसंख्येवरती लगाम घातला तो गोलंदाज प्रेमनं 4 बाद 9 धावा 4 बाद 9 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली ती जयमल्लार ओव्हरऑल संघाची नोडदे संघाबरोबर तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर नयन मैदानामध्ये जय सायकर यांना 4 बाद 9 अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळते ते ओव्हरऑल संघाची गोलंदाज प्रेम गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुरेख गोलंदाजी 3 विकेट प्राप्त केलेत गोलंदाज प्रेमनं यावेळेस जबरदस्त चेंडू जोरदार अपील केले परंतु आज चेंडू जातोय सरळ निर्धाव आणि या पंचांचा षटक संपण्याचा इशारा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आल्या त्या 4 बाद 9 धावा तोपर्यंत तिसरं षटक कोण घेऊन येतो तो पर्यंत पाहूया डीजे मास्टरचे एक सुमधुर संगीत पार मोठा पल्ला या ठिकाणी पार पाडायचं ते म्हणजे जयमल्लार होराले संघाला तिसरं षटक प्रेम कल्पेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे चांगली फलंदाजी केली कल्पेशनं आपल्या वैयक्तिक 34 धावा मात्र कुठून काढल्यात कल्पेशनं परंतु गोलंदाजी कशी करतोय हे पाहणं गरजेचं आहे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक आले सन्माननीय श्री मिलिंदजी सावंत साहेबांकडून अतिशय दिलदार व्यक्तिमत्व पैशांची उधळण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये केली जाते ती मिलिंद सावंत साहेबांकडून गोलंदाज कल्पेश सुर्वे यावेळेस मात्र जबरदस्त फटका सरळला चेंडू जातोय लॉंगाच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू उचलतो फेकतो तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव या एकेरी धावेने होराले संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली येते 4 बाद 10 या अंकावरती सूरज पांडे आपण या ठिकाणी या सूरज पांडे एक जबरदस्त पंच फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला धाडला आणि या चेंडूवरती येणार एकेरी धाव या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 11 या अंकावर 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात चांगली गोलंदाजी मोठमोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतो तो गोलंदाज कल्पेश सुर्वे कल्पेश सुर्वेने मात्र चांगली फलंदाजी केली आग ओकणारी फलंदाजी या ठिकाणी 34 धावांचा योगदान कल्पेश सुर्वे परंतु तितक्यात चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुद्धा या ठिकाणी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते तोच कल्पेश निर्धाव चेंडू आलाय आणि धावफलक स्थिरावले ते
4 बाद 10 या अंकावरती. यावेळेस मात्र सुरेख फटका, हा चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतोय हा कडक षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या 16 या अंकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. मात्र येणाऱ्या 8 चेंडू मध्ये 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. 5 मोठे फटके बहारा लागतील. ते ओव्हरऑल संघाचे फलंदाज जय आणि अजयला. यावेळेस मात्र कार्पेट पद्धतीचा फटका जमिनीला गुदगुले करत चालला. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी चित्ताच्या चपलाईने हारडाच्या गतीनं इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 18 या अंकावरती. अजून 29 धावांची गरज. मात्र येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 7 चेंडू आणि 29 धावा. फार मोठा पल्ला, मोठे फटके मारावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज कल्पेश सुर्वे गोलंदाजीच्या बोहल्यावरती. यावेळेस जबरदस्त फटका, सरळ स्ट्रेट ड्राइव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे आणि अंतिम क्षणी मात्र चेंडूला जज केलं आणि इथे मात्र या चेंडूवरती येणाऱ्या 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, ती 20 या अंकावरती. तर शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर तर एक सुमधुर संगीत. डीजे शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 28 धावांची गरज. बघा, कोणीही हारला नाही, कोणी जिंकलं नाही, परंतु तिथे दिलदार व्यक्तिमत्व मिलिंद दादा सावंत यांच्याकडून एक सुवर्ण संधी आली होती. अजय या फलंदाजाला जरी मॅच जिंकून दिली तर अजयला या ठिकाणी तब्बल 15,000 रुपयाचे पारितोषिक आले. अतिशय पैशाची उधळण या ठिकाणी केली जाते, ती मिलिंद दादा सावंत यांच्या माध्यमातून. अजूनही 27 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. 4थं षटक कोणाच्या वाट्याला येते हे पाहूया. प्रथमेश हातामध्ये स्वतः कर्णधाराने चेंडू सोपवला. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आणि अजयनं हा सामना जिंकून दिला तर सन्माननीय श्री मिलिंद दादा सावंत यांच्याकडून तब्बल 15,000 रुपये पारितोषिक आले. अतिशय पैशाची उधळण या ठिकाणी केली जाते. गोलंदाज गणेशाचंच रूप या मैदानावरती. जो गणेश 4थं षटक घेऊन येतोय. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. समोर होतो फलंदाज अजय मोरे स्ट्रायकर एंडला. यावेळेस मात्र पहिला चेंडू तेज तर अगदी वेगावरती स्वार होऊन चेंडू फेकला गेला आणि यष्टी रक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतो आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 4थ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. सर आता उरलेत शेवटचे 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. अजय या नावाची जादू आता त्याला मैदानामध्ये दाखवावं लागेल. यावेळेस आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. मिलिंदजी सावंत यांनी मात्र 15,000 रुपयाचं पारितोषिक ही मॅच जिंकली तर अजयसाठी लावलंय. पण इथे आता थोड्याशा आशा प्रफुल्लित झाल्यात त्या टीम नडोदे संघाच्या. अजय मध्ये क्षमता आहे. टीम खरुली संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण व्यासपीठाकडे
येऊन संपर्क साधा, पण इथे संपर्क साधला गेला का? एक्स्ट्रा कव्हर मध्ये टिपलाय जेल. अजय कदाचित लेट झालाय मी तर म्हणेल फलंदाजीसाठी. या फलंदाजांना जर P1च्या षटकामध्ये पाहायला मिळाला असतं तर चित्र कदाचित पलटलं गेलं असतं, पण जर तरच्या भाषेमध्ये क्रिकेटला स्थान नाहीये. अजयचं माघारी राहणं या संघाला कदाचित अडचणीत बॅकफुटवरती नेलं गेलंय अशी परिस्थिती मैदानामध्ये झाली आहे. अजय या नावामध्ये बरंच दम होता. अजय जर कदाचित पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजीच्या मार्गस्थ पाहायला मिळाला असता तर कदाचित धावांच्या गाडीचं अंतर हे कमी झालं असतं. पण या अंतरामध्ये आता लढाई अजून बाकी आहे, कारण या षटकातील शेवटचे काही चेंडू आहेत. सन्माननीय मिलिंदजी सावंत साहेबांकडून आमच्यासाठी देखील पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं मी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कलाकारांची कदर करणारा एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या माध्यमातून दोन्ही समालोचकांसाठी हे पारितोषिक मात्र इथे दिले गेलं. जरी बघा त्यांच्या संघाला थोडासा अडचण मैदानामध्ये पाहायला मिळाली तरी त्यांची ही पारितोषिकांची खैरात इथे सातत्याने पाहायला मिळाली. हा लेट आलाय पण थेट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळाला. सामना जिंकता जिंकता प्रेक्षकांची मनं आता कशी जिंकता येतील याच्याकडे वाटचाल होराळे संघाच्या खेळाडूची होतीये. पण इथून देखील बरंच काय प्रवास, दीर्घ प्रवास क्रिकेट अजून मी तर म्हणेल बाकी आहे. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये टीम होराळे संघाला खेळायचं आहे आणि मिलिंद सावंत सारखे जर पाठबळ देणारे फ्रँचायझी असतील, पुरस्कर्ते असतील तर होराळे संघ कदाचित रतनबुवा ट्रॉफी मध्ये देखील पुढच्या हंगामामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आज नडोदे संघामध्ये एक हार्ड हिटर फलंदाज विवेकला आपल्याला पाहायला मिळत नाहीये, पण चेंडू यावेळेस उंच गेलाय आणि झेल देखील टिपला गेलाय. विवेकचं या संघामध्ये असणं एक वेगळं अस्तित्व आहे, पण विवेक आज नसल्यामुळे संघ पूर्णपणे एकत्र आला आणि त्यानंतर संघाने चांगली कामगिरी देखील करून दाखवली. या कामगिरीवरती विवेक देखील खुश आहे. तो आता केटीसीच्या वाहिनीद्वारे या मॅचचा आनंद घेतोय. त्यांनी आपल्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. या मॅच मध्ये पूर्णपणे हवा नडोदे संघाकडे झुकली सर. आणि आज सामना जवळजवळ जिंकलाय तो नडोदे संघानं. सन्माननीय अभिजी पाटील मॅन फ्रॉम खानाव यांचं मात्र स्वागत या व्यासपीठावरती होतंय. मी त्यांना विनंती केली आपण व्यासपीठावरती यावं आणि कुणाल पिंगळे यांना विनंती असेल आपण